1.5 कप ज्वारीच्या हुरड्याचं पीठ आहे। या पद्धतीचा हुरडा असतो त्याचं हे पीठ आहे। तर त्यामध्ये अर्धा कप बेसन पीठ घालायचं, लाल मिरची पावडर, धनेपूड, जिरेपूड, हळद, चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ घालून सर्व मिक्स करायचं। खलबत्त्यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि जिरे घालून छान असे बारीक करायचे, ते पिठामध्ये घालून घ्यायचे। बारीक चिरलेला कांदा, पालक, कोथिंबीर घालून सर्व मिक्स करायचं। यामध्ये तुम्ही भाज्या कोणत्याही वापरू शकतात आवडीनुसार। पाणी घालून याचं छान असं पीठ मळून घ्यायचं। एक छोट्या आकाराचा गोळा घ्यायचा, सुती रुमालाला पाणी लावून घ्यायचं आणि त्यावरती हे थालीपीठ थापून घ्यायचं। मध्ये थोडेसे छिद्र करून घ्यायचे तेल सोडण्यासाठी। थालीपीठ तव्यावरती घालून मध्ये थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण ठेवून याला अलटून पलटून छान असं भाजून घ्यायचं। अतिशय खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनून तयार आहे। हे थालीपीठ दह्यासोबत खायला खरंच खूप छान लागतं। तर करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।